नमस्कार मित्रांनो, राज्यातील महिला व मुलींना पिंक ई रिक्षा देण्यात येणार आहे. 17 शहरातल्या 10,000 महिलांना याचा लाभ मिळणार आहे. तर यासाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता, अटी व शर्ती काय आहे हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. अशीच नवीन नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळून जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत महिला व बालविकास विभागाअंतर्गत दिनांक 8 जुलै 2024 रोजी हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता की राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण तसेच अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती व चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर तसेच डोंबिवली व सई, विरार व कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी, अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासनाला मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना राज्यातील पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे 10,000 लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. तर यामध्ये आपण पाहू शकता की 17 शहर आणि लाभार्थ्यांची संख्या शहरामध्ये किती आहे हे आपण पाहणार आहोत. मुंबई उपनगर यामध्ये 1400 लाभार्थी संख्या, ठाण्यामध्ये 1000, पुण्यामध्ये 1400, नागपूरमध्ये 1400, नाशिकमध्ये 700, कल्याण 400, अहमदनगर 400, नवी मुंबई 500, पिंपरी 300, अमरावती 300, चिंचवड 300, पनवेल 300, छत्रपती संभाजीनगर 400, डोंबिवली 400, वसई विरार 400, कोल्हापूर 200, सोलापूर 200 असे एकूण 10,000 टार्गेट दिलेले आहे. तर योजनेचे उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सुखसुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील होतकरू मुली व महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुलींना त्यांना सुरक्षित प्रवास करण्यात यावा, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणाचा चालना देण्यात यावे. योजनेचे स्वरूप सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ई रिक्षा किमतीची सर्व करांच्या GST, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स इत्यादी समावेश असेल. नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल व तसेच योजनेची लाभार्थी महिला मुली यांच्यावर 10% आर्थिक भार असेल व तसेच कर्जाची परतफेड 5 वर्ष 6 महिने असेल. योजनेचे लाभार्थी राज्यातील गरजू मुलीला व महिलांना योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे ती खालीलप्रमाणे असणार आहे. लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 ते 35 वय दरम्यान असणे आवश्यक आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे व तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे व लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे किंवा तसेच विधवा कायद्याने घटस्फोटित राजगृहातील इच्छुक प्रवेशिक अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील माजी आजी प्रादेशिक यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल व सदर योजनेचे लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. या योजनेसाठी प्रमाणपत्रे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र व तसेच कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक 3 लाखापेक्षा कमी व तसे बँक खाते, पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो असे हे फोटो आपल्याला लागणार आहे. मतदान ओळखपत्र, 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला, रेशन कार्ड, चालक परवाना,
सदर रिक्षा ही लाभार्थी महिलेला चालविता असल्याने हमीपत्र. सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याबाबत हमीपत्र. आता लाभार्थ्याची निवड कशी करण्यात येणार आहे? जिल्हाधिकारी, परिवहन विभाग अधिकारी प्रतिनिधी, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अधिकारी प्रतिनिधी, महिला अधिकारी विकास महामंडळ जिल्हा समन्वयक व तसेच नागरी बाल विभाग विकास प्रकल्प अधिकारी, संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी या अंतर्गत निवड करण्यात येणार आहे. व तसेच ई पिंक रिक्षा खरेदीसाठी कार्यप्रणाली व योजनेची कार्यपद्धती ही यामध्ये देण्यात आलेली आहे. आता यामध्ये योजनेच्या अटी व शर्ती प्रमुखपणे आपण पाहणार आहोत. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल. सदर लाभार्थी महिलेच्या शासनाच्या इतर विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा व तसेच सदर लाभार्थी महिला कर्जबारी नसावी. कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील. अशा प्रकारे योजनेच्या अटी व शर्ती ह्या असणार आहेत.